भारतीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीलंकेच्या बंदर नायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष शोध मोहीम सुरू आहे। पोलीस प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेले 6 जण चेन्नईहून येणाऱ्या विमानात होते। संशयित श्रीलंकेच्या एअरलाइन्सच्या विमानाने आले असावेत असं बोललं जात आहे। श्रीलंका पोलीस, श्रीलंका हवाई दल आणि विमानतळ सुरक्षा युनिट्स संयुक्तपणे शोध मोहीम राबवत आहेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया। प्रशांत, 6 संशयित ज्यांची आता बंदर नायके विमानतळावर शोध मोहीम सुरू आहे, काय सांगाल? श्रीलंकेच्या बंदर नायके विमानतळावरती पहलगाम हल्ल्यातील 6 जण उतरल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्याचमुळे या विमानतळावरती युद्धस्तरावरती सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। निमलष्करी दल, खास करून तिथलं श्रीलंकेचं निमलष्करी दल, त्यानंतर सोबतच जी माहिती मिळते तिथले स्थानिक पोलीस आणि सोबतच बघितलं श्रीलंका हवाई दल देखील या संपूर्ण सुरक्षा सर्च ऑपरेशन मध्ये आहेत। महत्वाचं म्हणजे हे जे दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेले 6 जण यांचा संशय आहे आणि ही चेन्नईवरून येणाऱ्या विमानात होती अशा प्रकारची माहिती पुढे आली आहे। त्यामुळे हे सर्च अभियान राबवलं जात आहे आणि लवकरात लवकर या संदर्भात सर्च अभियान पूर्ण करून या संदर्भातली माहिती देण्याचा प्रयत्न श्रीलंका पोलिसांचा असणार आहे। आणि खास करून पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपल्याला माहित असेल की गेल्या 22 एप्रिल रोजी जो पहलगामला दहशतवादी हल्ला झाला होता त्यात 26 निष्पाप पर्यटकांचा जीव गेला होता। त्यातील हे संशयित आरोपी आहेत। त्याचमुळे यांचा शोध युद्ध स्तरावरती घेतला जात आहे। स्टुडिओ नक्की, धन्यवाद प्रशांत, आपण माहिती दिली त्याबद्दल। अजून एक मोठी बातमी येते। भारताने पाकिस्तानला आणखी एक धक्का दिलेला आहे। पाकिस्तानच्या बोटींना भारतात नो एंट्री करण्यात आलाय। भारताकडून पाकिस्तानची पोस्टल सेवा सुद्धा बंद करण्यात आली आहे। सगळ्यात मोठी बातमी की पाकिस्तानच्या बोटी भारतात येणार नाहीत, त्यांना नो एंट्री करण्यात आलेला आहे। भारताकडून पाकिस्तानी पोस्टल सेवा सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। याआधी पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक पावलं उचललेली आहेत। राजनैतिक संबंध कमी केलेले आहेत। पाकिस्तान विरुद्धच्या उपाययोजनांमध्ये सिंधू पाणी करार निलंबित आणि पाकिस्तानकडून येणाऱ्या विमानांकरता त्यांचं हवाई क्षेत्र बंद करणं सुद्धा समाविष्ट आहे। त्याचाच एक पुढचा भाग म्हणून आता बोटी सुद्धा भारतात नो एंट्री असेल पाकिस्तानच्या बोटींना। प्रत्युत्तर दाखल पाकिस्ताननं 1972चा सिमला करार रद्द करणं, भारतीय विमानांकरता त्यांचं हवाई क्षेत्र बंद करणं, वाघा सीमा क्रॉसिंग बंद करणं, व्यापार थांबवणं आणि सिंधू कराराअंतर्गत पाणी वळवण्याचा भारताचा कोणताही प्रयत्न युद्धाचा प्रयत्न म्हणून पाहिला जाईल असा इशारा दिला गेलेला आहे। पाकिस्तानला भारतानं आणखी एक दणका दिलाय। पाकिस्तानकडून कोणत्याही मालाची आयात होणार नाहीये। पाकची आर्थिक कोंडी करण्याकरता भारत सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। पाकसोबतचा संपूर्ण आर्थिक व्यवहार भारतानं बंद केलेला आहे। पाकिस्तानातून भारतात सिमेंट, ड्रायफ्रुट्स, दगड, सेंद्रिय रसायनं, धातू आणि चामड्याच्या वस्तू येत होत्या, स्टील सुद्धा येत होतं, पण अशा सगळ्या वस्तूंची आयात आता होणार नाही। पाकिस्तानला धक्क्यावर धक्के दिले जात आहेत। आतापर्यंत काय पावलं उचलली आहेत भारतानं ते बघूयात। सिंधू पाणी करार रद्द करण्यात आलाय। पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। पाकिस्तानच्या वाघा आणि अटारी सीमा बंद करण्यात आल्या। विमानाला बंदी लावण्यात आली, म्हणजे आपल्या टेरिटरीमध्ये बंदी लावण्यात आली। आता जहाजांना सुद्धा बंदी करण्यात आलेली आहे। पाकिस्तानी कलाकार, नेते, क्रिकेटपटूंच्या सोशल मीडियावर बॅन करण्यात आलेला आहे। पाकिस्तान सोबत व्यापार बंदी, आयात निर्यात बंद करण्यात आलेला आहे। ही सगळ्यात मोठी खरं तर घडामोड आहे। एकावर एक आपण नवनवे धक्के देतोय पाकिस्तानला। एक मोठा निर्णय प्रत्येक दिवशी घेतला जातोय पाकिस्तान विरोधात। हे तुमचे ते दहशतवादी हल्ले आहेत, दहशतवादी कृत्य आहे, दहशतवाद्यांना पाठीशी घालणं आहे, ते यापुढे खपवून घेतलं जाणार नाही आणि पहलगामला जे काही घडलं त्याचा सडेतोड जबाब दिला जाईल असं सुद्धा या कृतीतून सांगितलं जात आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून भारताला युद्धाकरता चिथावणी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आता पाकनं अब्दाली या जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी केली। या क्षेपणास्त्राची मारक क्षमता आहे 450 किलोमीटर इतके। अशा प्रकारे क्षेपणास्त्राची चाचणी करून
पाकिस्तान भारताला युद्धाकरता प्रवृत्त करतंय का? अशा प्रकारे क्षेपणास्त्र चाचणी करून पाकिस्तान तणाव आणखी वाढवतंय का, असंच बघायला मिळतं. पाकव्याप्त काश्मीरमधून दहशतवाद्यांचे तळ चालवले जातात. आता पहलगाम हल्ल्यानंतर भारत प्रत्युत्तर देईल या भीतीनं पाकिस्तानची गाळण उडाली आहे आणि यातूनच आता पीओके मध्ये सुरू असलेल्या दहशतवाद्यांचे तळ पाकिस्ताननं रिकामे करायला सुरुवात केलेली आहे. काश्मीरमध्ये घुसखोरीच्या प्रतीक्षेत असलेले अनेक लॉन्चपॅड पाकिस्ताननं रिकामे करायला घेतले. जम्मू विभागात कठुआमध्ये लागून असलेला शकरगड असेल किंवा नौशेराला लागून असलेल्या समोहनी हा भाग असेल किंवा हिरानगरचा लागून असलेला लॉन्चपॅड, हे सगळे लॉन्चपॅड रिकामे करण्यात येत आहेत. भारतानं बालाकोट इथल्या दहशतवादी छावण्यांवर 2019 मध्ये म्हणजे पुलवामा हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्याचीच आठवण आहे पाकिस्तानला, त्यामुळे पाकिस्तान थोडं घाबरत आहे आणि म्हणून आता लॉन्चपॅड रिकामे करायला सुरुवात झालेली आहे. पहलगाम हत्याकांडानंतर जगभरातील देशांनी व्यक्त केलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांना लॉन्चपॅड रिकामे करा असं सांगण्यात आलंय. पाकिस्तानातील खोलवरच्या तळांवर परता असे सुद्धा निर्देश दिले गेलेले आहेत, म्हणजे लपून बसण्याकरता. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना कसं प्रोत्साहन दिलं जातं याचे पुरावे सुद्धा आता समोर येत आहेत. न्यूज 18 जवळ एक एक्सक्लुझिव्ह सॅटेलाइट इमेज आहे. लष्कर-ए तय्यबाच्या प्रशिक्षण तळाचा खुलासा करणारी ही इमेज आहे. सॅटेलाइट इमेज आहे जी आपल्याला आता दृश्यांमध्ये दिसते. हे प्रशिक्षण शिबिर या भागामध्ये घेतलं जातं, दहशतवाद्यांचं प्रशिक्षण शिबिर. पाकव्याप्त काश्मीरच्या अत्तर शीशा हा परिसर आहे ज्याची इमेज तुम्ही बघताय. या ट्रेनिंग कॅम्पला जंगल मंगल प्रशिक्षण शिबिर असं सुद्धा म्हटलं जातं. इथं दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण दिलं जातं. या ठिकाणी एक मशीद सुद्धा आहे, एक मोठं ग्राउंड आहे, एक मीटिंग हॉल आहे. पहलगाम हल्ल्याचा कट इथंच रचण्यात आला असं सूत्रांकडून कळतंय. या कॅम्पमध्ये मशीन गन, पिस्तूल यासह इतर वेगवेगळी शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण दहशतवाद्यांना दिलं जातं. इथल्या मशिदीत दहशतवादी हाफिज सईद अनेकदा येतो असंही कळतंय. या दहशतवादी प्रशिक्षण शिबिरात ISI आणि पाक सैन्याचे अधिकारी अनेकदा दहशतवाद्यांसोबत बैठका घेतात असं सुद्धा सांगितलं जात आहे. काश्मीरमध्ये गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये 68 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. 68 पैकी 42 दहशतवादी परदेशी असल्याचं समोर आलं. यातील बहुतेक दहशतवाद्यांनी पाकिस्तानातून घुसखोरी केल्याचं समोर आलं. तर जम्मू प्रदेशात 40 पैकी 35 ते 36 दहशतवादी परदेशी होते. 2021 मध्ये 125 स्थानिक तरुण दहशतवादी बनल्याची माहिती समोर आली. तर 2022 मध्ये 100 आणि 2023 मध्ये फक्त 22 पर्यंत असे दहशतवादी होते जे जम्मू काश्मीरमध्ये तयार झाले. 2024 मध्ये हा आकडा फक्त 7 होता, म्हणजे 7 तरुण दहशतवादी बनले. सध्या काश्मीरमध्ये सक्रिय स्थानिक दहशतवाद्यांची संख्या 10 पेक्षा सुद्धा कमी आहे असा अंदाज सुरक्षा यंत्रणा वर्तवतात. हीच पोकळी भरून काढण्याकरता पाकिस्ताननं आपले प्रशिक्षित दहशतवादी पाठवायला सुरुवात केली. यामध्ये लष्कर-ए तय्यबा, जैश-ए-मोहम्मद आणि त्यांच्या इतर शाखांचा समावेश आहे, जसं की पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट आणि काश्मीर टायगर्स अशा काही संघटना आहेत, दहशतवादी संघटना. त्या दहशतवादी इथे जम्मू काश्मीरला पाठवतात असं सुरक्षा यंत्रणांकडून कळलंय. काश्मीरच्या पहलगाम इथं झालेल्या हल्ल्यात 26 निरपराध लोकांना दहशतवाद्यांनी ठार केलं. या दहशतवाद्यांना स्थानिकांचं सहकार्य मिळाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आता माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनीही हाच संशय व्यक्त केला. स्थानिकांच्या पाठबळाशिवाय इतका मोठा हल्ला करणं शक्य नाही असं फारुख अब्दुल्ला सुद्धा म्हणाले. मैं नहीं समझता हूँ कि ये चीज़ें हो सकती हैं जब तक कोई इनका साथ नहीं देगा. वहाँ से आए, किस तरह आए. मैंने पहले भी कहा था ना, जब मौलाना अजहर को छोड़ा था, मैंने कहा था मत छोड़िए, क्योंकि ये जानता है इसने अपने रास्ते बना रखे हैं और क्या पता है उनका हाथ भी इसमें होगा. मगर किसी ने माना नहीं मेरी बात, नहीं ले गए उसको पार. या लटरम, जिसे
बच्चों को मारा है यहाँ पे, और मेरे एमएलए को घर जाके मारा, मेरे चचेरे भाई को घर से गोली मार दी उसको, और बड़ी मुश्किल से हमने इनको पकड़ा था, मगर वो जहाज़ ले गए थे कंधार, और उसमें हमारा कुछ नहीं सुना।